मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेल्या 31व्या ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉन या स्पर्धेत पुरुष गटात पुण्याच्या ASIच्या धर्मेंद्र यानं अव्वल स्थान पटकावलं. त्यानं 1 तास 7 मिनिटं आणि 41 सेकंद वेळेसह 21 किलोमीटरचं अंतर पार केलं. तर महिला गटात नाशिकच्या रवीना गायकवाड यांनी 1 तास 25 मिनिटं आणि 46 सेकंद वेळ घेत शर्यत पूर्ण केली. या स्पर्धेत सुमारे 25,000 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मॅरेथॉनला झेंडा दाखवला. तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते विजेत्या धावपटूंना गौरविण्यात आलं. कोरोनापासून गेली 5 वर्ष खंडित झालेली ही स्पर्धा यंदा आबालवृद्धांच्या सहभागानं अत्यंत उत्साहात झाली. यावेळेला सहभागी धावपटूंचा उत्साह पाहून मॅरेथॉनला झेंडा दाखवल्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मॅरेथॉनमध्ये धावण्याचा आनंद घेतला. त्यांनी धावपटूंसमवेत काही अंतर धावून त्यांचा उत्साह वाढवला. ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा हौशी अथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं होणाऱ्या 31व्या वर्षा मॅरेथॉनचं रविवारी सकाळी आयोजन करण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरुष गटाच्या तर लता शिंदे यांनी महिला गटाच्या स्पर्धेला झेंडा दाखवला. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं एकूण 12 गटातील स्पर्धांचा शुभारंभ पालिका मुख्यालयासमोरील चौकातून करण्यात आला. याप्रसंगी खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी उपमहापौर पल्लवी कदम, महापालिका आयुक्त सौरभ राव, माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, सिद्धार्थ ओवळेकर, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रुडे, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र उपस्थित होते. ठाणे वर्षा मॅरेथॉन मोठ्या खंडानंतर आता पुन्हा होतीये, ही आनंदाची गोष्ट आहे. या क्षणी या मॅरेथॉनसाठी पहिल्यापासून पुढाकार घेणारे माजी खासदार सतीश प्रधान यांची प्रकर्षानं आठवण होत असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मॅरेथॉनला प्रारंभ करून देताना म्हटलं. ठाणे बदलता आणि त्या बदलत्या ठाण्याबरोबर ठाण्यातील तरुणाईलाही ऊर्जा देण्याचं काम ही मॅरेथॉन करते. म्हणूनच मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची असं घोषवाक्य घेतलं आहे. तू धाव, तू धाव, घे क्षितिजाचा धाव. हे गाणंही अत्यंत प्रेरणादायी असल्याचं शिंदे म्हणाले. ठाण्यात सप्टेंबर महिन्यात मेट्रोची ट्रायल रन होणार आहे. या अंतर्गत मेट्रोचं कामही सुरू होत आहे. त्यामुळे ठाण्याचं रूप आणखीन बदलेल. आपले ठाणे हरित होत आहे. यंदा 2 लाख झाडं लावण्याचा पालिकेचा निश्चय केला असल्याचंही त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपस्थित सगळ्यांनी या प्रसंगी घरोघरी तिरंगा अभियानाच्या निमित्तानं मॅरेथॉनच्या व्यासपीठावर तिरंगा प्रतिज्ञा घेतली.